हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली जे आपली बदलापूर येथे जी घृणास्पद घटना घडली होती आणि विरोधी पक्षांनी त्यासाठी बंद पुकारलेला आहे, राईट, येत्या 24 तारखेला। आणि त्याच दिवशी SPPU ची पेट परीक्षा होती। तर आता पेट परीक्षा जी आहे तर ती पुढे ढकलली आहे आणि ती आता 31 ऑगस्टला होणार आहे, म्हणजे नेक्स्ट संडेला ती आहे, तर ती होणार आहे। आणि त्याचं ऑफिशियल स्क्रोलिंग नोटिफिकेशन जे आहे तर युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर आलेलं आहे। तर त्यामुळे तुम्ही जे लोक ट्रॅव्हल करणार होते किंवा तुमचे जे प्लॅन होते ते तुम्ही आता कॅन्सल करू शकता आणि आपली जी एक्झाम आहे ती पुढच्या 31 तारखेला होणार आहे। आता परत युनिव्हर्सिटीने आणखीन एक घोळ घातलाय। तुम्ही जर बघितलं तर SRTMUN म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ नांदेड युनिव्हर्सिटी जी आहे मराठवाडा ची, तर त्यांची पण पेट 31 तारखेला आहे। आता महाराष्ट्रातले विद्यार्थी म्हटल्यावर दोन्ही पण पेटसाठी, दोन्ही पण युनिव्हर्सिटीसाठी सगळ्यांनी जवळपास 20-30% विद्यार्थी दोन्हीकडे अप्लाय करतात। तर त्यांनी कमीत कमी एक्झाम 30 तारखेला ठेवायची किंवा 1 तारखेला जरी ठेवायची, पण त्यांना पण 30 डेट दिसली 31 तारखेला। आता आपण जर कुणाला, खूप सारे लोकांना जर हा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा की दोन्ही आहेत, तर आपण हा विषय युनिव्हर्सिटीकडे मांडू शकतो। तुम्ही कॉल करू शकता। हे बघा, कॉन्टॅक्ट नंबर इथे आहेत। कोणाला कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर इथे कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय बघा, राईट। याला हा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही डायरेक्ट डायल करा, त्यांना सांगा की आमचा हा प्रॉब्लेम आहे। त्यात दुसरा एक साधा मेल टाकून द्या की माझी SRTMU ची परीक्षा जी आहे तर ती 31 तारखेला आहे आणि ही डेट माझ्यासाठी योग्य नाही, 30 तारीख तरी ठेवा किंवा 1 तारीख तरी ठेवा, राईट। तर ऑफिशियली जे आहे ना, तर एक्झाम जे आहे तर आता पोस्टपोन झाली आहे, त्यात दुसरा काही चेंज होणार नाही, पण पुढची डेट चेंज होऊ शकते जर विद्यार्थ्यांनी आवाज उठवला तर। आता परत आपण जाऊया, आपला जे पेट एक्झाम जे आहे, राईट, तर त्याचं का शेड्यूल वगैरे त्या सर्व गोष्टी आपल्याला माहितीच आहे की ती जी एक्झाम असते, आपली परीक्षा जी होणार आहे तर त्यात 50 प्रश्न विचारले जातील 100 मार्कासाठी। 50% जे आहे तर पासिंगसाठी तुम्हाला अनिवार्य आहेत, जनरल कॅटेगरीसाठी 45%, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी। आणि आता एक्झाम पुढे गेल्यामुळे आपल्याकडे थोडासा वेळ आपल्याला मिळालाय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ना 100% तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो। आता जर तुमच्याकडे हे 6 दिवस तुमच्याकडे अवेलेबल आहे, तुमच्याकडे रोज 3-4 तास जर तुम्ही दिलेत तर तुम्ही 100% ही एक्झाम क्वालिफाय करू शकता। ती कशी करू शकता, तर हे बघा, आपण 6 दिवसाचा कोर्स, नवीन कोर्स आता आहे, पूर्ण झिरो पासून, म्हणजे सुरुवातीपासून सिलेबस थेअरी थ्रू शिकवला जाईल। आता थोडा डिटेल मध्ये शिकवला जाईल हा सिलेबस जो आहे ना, 25 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत, म्हणजे आपल्याकडे जवळपास 6 दिवसाचा हा कोर्स असेल। दररोज 3 लेक्चर याच्यात होतील, जवळपास 20 लेक्चर, म्हणजे 20 तासात हा सिलेबस तुमचा शिकवला जाईल, पूर्ण डिटेल मध्ये शिकवला जाईल। आणि आपलं जे टार्गेट असेल ते 40 मार्क तुम्हाला पेपर 1 म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजी मध्येच पाडायचे, हा आपलं टार्गेट असेल। त्यात कंप्लीट सिलेबस कव्हरेज, टिक्स, आता 40 मार्काचं आपलं टार्गेट असेल। त्यासोबत नोट्स, टेस्ट सिरीज, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातील। आणि पेपर 1 मध्ये 40 मार्क पाडा आणि पेपर 2 मध्ये सगळे ऑप्शन तुम्ही, मी जसं म्हटलंय आधीच, 25 पैकी सगळे ऑप्शन ए जरी मारले तरी तुम्हाला 7 तुमचे प्रश्न बरोबर येतील, 7 चोक 28, किंवा 6 प्रश्न तुमचे बरोबर येतील, त्याचे 14 मार्क तुम्हाला पडतील, राईट। फक्त काहीही न करता, जस्ट ब्लाइंडली तुम्ही ते गेले तरी, पण जनरली आपल्याला येत असतं, कारण आपला तो पोस्ट ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट असतो। तर तिथे 20-25 मार्क आणि इकडे 40 मार्क जर तुम्ही पाडले, आरामात 65+ मार्क तुम्हाला पडतील आणि तुम्ही क्वालिफाय व्हाल। तर हा गॅरंटेड कोर्स आहे। ज्याला जॉईन करायचंय त्यांनी ह्या व्हॉट्सअप ग्रुपवर कॉन्टॅक्ट करा, ह्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा। फी फक्त 799 आहे। यात नोट्स, टेस्ट सिरीज, बाकी तुम्हाला बाहेर काहीच करायची गरज नसते। एकदा तुम्ही हा कोर्स जॉईन केला की पेपर 1 सगळं आपल्याकडे आपण कव्हर करतो। आणि ज्याला पेपर 2 साठी मटेरियल हवंय त्यांना सुद्धा आपण मटेरियल देतो, पण त्याची ऍडिशनल फी असते। ती फी जी आहे तर 1280 असते जर तुम्हाला पेपर 2 घ्यायचा असेल। आणि जर तुम्ही पेपर 1 ऑलरेडी घेतला असेल तर आमच्या मेंबरसाठी ती फी जी आहे ना 699 रुपये असते। तर आणखीन काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा, राईट। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।